नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया शुभमन गिल आणि जी T20 वर्ल्ड कपसाठी टीम सिलेक्ट झाली त्याबद्दल. सोशल मीडियावरती आणि एकंदरीत क्रिकेट डोमेनमध्ये एकच गोष्ट चालू आहे. जे शुभमन गिलचे फॅन्स आहेत ते म्हणतायत की शुभमन गिलवर अन्याय झाला आहे, खूप लवकर त्याला काढलं आहे. त्याच्यामध्ये काही एक्स क्रिकेटर, काही कॉमेंटेटर, काही यूट्यूब एक्सपर्ट यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही खूप घाई केली आहे शुभमन गिलला टीममधून बाहेर काढण्यासाठी. मला माहीत नाही, 15 मॅचेस दिलेले आहेत. ॲज अ व्हाईस कॅप्टन 15 मॅचेस खेळल्यात. अजून किती मॅचेस त्यांना पाहिजे याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही की किती मॅचेस नंतर शुभमन गिलला बाहेर काढलं पाहिजे. हे उत्तर किंवा याचं एक्सप्लेनेशन कोणीही दिलं नाही. या विरोधात काही जे क्रिकेटिंग फॅन्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही, चांगली गोष्ट झाली बाबा, शुभमन गिल फक्त टेस्ट आणि वन डेवर फोकस करू शकेल आणि त्याच्यात तो चांगला परफॉर्म करेल. T20मध्ये मागचे जे 15 मॅचेस झाले जेव्हापासून तो व्हाईस कॅप्टन झाला तेव्हापासून त्याचा परफॉर्मन्स पाहिजे तसा आला नाही आहे. आणि ते एक कारण आहे की त्याच्यामुळे क्रिकेट फॅन्स रागवले होते. क्रिकेट फॅन्स अजून एका कारणामुळे रागवले होते की त्याच्यामुळे आम्ही पूर्ण टीम कॉम्बिनेशनबद्दल बघतो. येऊया टीम सिलेक्शनवरती आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्या भाऊने एक स्टेटमेंट दिलं, ते म्हणजे की तो आउट ऑफ फॉर्म नाही आहे. शुभमन गिल आउट ऑफ फॉर्म नाही आहे. शुभमन गिलला बाहेर बसवलं कारण टीमचं कॉम्बिनेशन जमत नव्हतं म्हणून त्याला बाहेर बसवलं. तो आउट ऑफ फॉर्म नाही आहे. हा जो एक नवीन शोध सूर्या भाऊने लावला आहे, आउट ऑफ फॉर्म नाही आहे टीम कॉम्बिनेशनसाठी किंवा आउट ऑफ फॉर्म नाही आहे, आउट ऑफ रन्स आहेत. हा जो एक शोध लावला ना, तो शोध काही समजायला मार्ग नाही की नेमकं म्हणायचं काय. बॅट्समनचा फॉर्म त्यांनी रन जे काढलेत त्याच्यावरूनच कन्सिडर होतो. रन काढलेत म्हणजे तो फॉर्ममध्ये आहे, रन नाही काढले म्हणजे तो फॉर्ममध्ये नाही. पण हा जो एक नवीन शोध लावला आहे ना सूर्या भाऊने, तर तो शोध किंवा ते लॉजिक यूज केलं तर उद्या करून नायर पण म्हणेल बाबा मी तर 8 मॅचमध्ये 50 मारली, मी फॉर्ममध्ये होतो, आउट ऑफ रन होतो, मग मला का काढलं. अजून प्लेअर म्हणतील. संजू सॅमसन म्हणत होता ना की त्याला बसवलं. का बसवलं की का, कारण शुभमन गिलला खेळवायचं होतं आणि शुभमन गिल ओपनिंगला येत होता. तेच शुभमन गिलला जेव्हा टीममध्ये घेतलं आणि संजू सॅमसनचा नंबर जेव्हा चेंज केला, त्याला जेव्हा बेंचवर बसवलं तेव्हा हे उत्तर भेटले की टीम कॉम्बिनेशनसाठी. आणि तसंच काही उत्तर आता भेटलंय. सूर्यभाऊ म्हटला की टीम कॉम्बिनेशनसाठी आम्ही शुभमन गिलला बसवलंय. तर ते म्हणतात नियतीचं चक्र फिरतं. तर तसंच आधी संजू सॅमसन सोबत झालं, आता तेच शुभमन गिल सोबत झालं. हा एक पैलू झाला. माझं मत साधं सरळ आहे की बाबा नाही, 15 मॅचेस दिले, 15 मॅचमध्ये एक सुद्धा 50 नाही आहे, तर डोमेस्टिकमध्ये जाऊन खेळ, चांगला रन काढा, परत ये, काही प्रॉब्लेम नाही. बट अजून मॅचेस भेटलं म्हटलं तर मग भरपूर रांगे मागे. आता ईशान किशन आलाय. ईशान किशन पण तेच म्हणेल. मला वाटतं 2023मध्ये खेळला होता. सर्वप्रथम ईशान किशनचं अभिनंदन, त्यांनी कमबॅक केला आहे न्यूझीलंड सिरीजमध्ये आणि वर्ल्ड कपसाठी सुद्धा. मला तरी वाटतं की फर्स्ट रेफरन्स संजू सॅमसनलाच भेटेल, कारण तो खेळत पण होता. फक्त एक इंग्लंडची सिरीज थोडीफार ॲव्हरेज गेली म्हणून त्याला बसवलं होतं. असा एकंदरीत विषय झाला. बुलेट टीम सिलेक्शनबद्दल जे वर्ल्ड कपसाठी झाले, न्यूझीलंडसाठी मला वाटतं ते नेट प्रॅक्टिस म्हणू शकतो किंवा एक प्रॅक्टिस मॅचेस वर्ल्ड कपच्या अगोदर जे पाहिजे तसंच होतं आणि आपण मला वाटतं तिथंच थोडेफार एक्सपेरिमेंट करू. बट न्यूझीलंड सिरीजमध्ये मला वाटतं जिंकली हवी, कारण तिथे जिंकलं तर आपल्याला एक कॉन्फिडन्स भेटेल आणि आपण तो कॉन्फिडन्स घेऊन वर्ल्ड कपमध्ये जाऊया. वर्ल्ड कपमध्ये घेताना ही टीम सिलेक्ट केली आहे ती मला वाटतं बॅलन्स टीम आहे. त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण 3 फास्ट बॉलर आहेत. जसप्रीत बुमराह झाला, हर्षदीप झाला आणि लॉर्ड हर्षित झाला. 2 जेन्युइन स्पिनर आहेत. त्याच्यामध्ये एक आपला कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती झाला आणि बाकीच्या याच्यात मग बॅट्समन ऑलराऊंडर. बॅट्समनमध्ये जर म्हणायला गेलं तर अभिषेक शर्मा झाला, ईशान किशन झाला, संजू सॅमसन झाला, तिलक वर्मा झाला, सूर्यकुमार यादव झाला. मग त्याच्यानंतर ऑलराऊंडरची लिस्ट येते. त्याच्यामध्ये हार्दिक पांड्या झाला, शिवम दुबे झाला, रिंकू सिंग झाला. रिंकू सिंग नंतर अक्षर पटेल जो व्हाईस कॅप्टन आहे आणि वॉशिंग्टन सुंदर. असे 10 आणि जशी मॅच सांगितली तशी 15 रनची टीम सिलेक्ट केली. मी हॅपी याच्यासाठी की रिंकू सिंग पण आला आहे, जितेश शर्माला पण बसवलं आणि रिंकू सिंग पण आला आहे. रिंकू सिंग एक थोडंसं बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून, बॅटिंग ऑलराऊंडर जो बॉलिंग पण करून घेतो, जे गौतम गंभीरला आवडतं ऑलराऊंडर. तर तो बॉलिंग पण करून घेतो, बॅटिंग तर चांगली करून घेतो, फिनिशरचा रोल पण तो करू शकतो. तर माझं जे कॉम्बिनेशन आहे, जे मला वाटतं विनिंग कॉम्बिनेशन असेल ते म्हणजे 3 स्पेशलिस्ट बॉलर. त्याच्यामध्ये तुम्ही 2 फास्ट बॉलर खेळू शकता किंवा 2 स्पिन बॉलर खेळू शकता, ते त्या पिचवर डिपेंड करतं. पण 3 स्पेशलिस्ट बॉलर पाहिजे आणि बाकीचे मग ऑलराऊंडर बॅट्समन असं खेळून T20 फॉर्मॅटमध्ये तरी आपण जिंकू शकतो मला वाटतं वर्ल्ड कप आणि रिटेन पण करू शकतो.
तर एकंदरीत मला हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच कारण होतं की बाबा जे सोशल मीडियावरती एक चालू होतं की शुभमन गिलला बसवलं, त्याच्यासोबत अन्याय झाला आणि काही व्हॅलिड क्वेश्चन्स पण होते. ते म्हणजे हे की शुभमन गिलला जर बसवलंय, सूर्याभाऊला का नाही बसवलं? सूर्याभाऊची रन तर शुभमन गिलपेक्षा कमी आहे. तो माझा व्हॅलिड क्वेश्चन आणि मी ते मान्य करतो की तोच लॉजिक, तेच मापदंड मला वाटतं सूर्याभाऊवरती पण अप्लाय व्हायला पाहिजे, बट ते झाले नाही आहेत. बट मेसेज मला वाटतं सूर्यभाऊकडे गेला आहे की 2026च्या नंतर पण जर आउट ऑफ रनच असेल भाऊ, तर मग मला वाटतं आउट ऑफ टीम होऊ शकतो. कारण शुभमन गिल वन डेचा आणि टेस्टचे कॅप्टन आहे, तरी त्याला T20मधून आम्ही बाहेर केलं आहे कारण टीम कॉम्बिनेशनसाठी. कदाचित तसंच काही मापदंड ॲप्लिकेबल होतील. वर्ल्ड कप जिंकलो तर मला वाटतं अजून एक्सटेंड पण होऊन जाईल. तोच आउट ऑफ रन आणि आउट ऑफ फॉर्मचं जे लॉजिक सूर्यभाऊ देतो ते अजून 2 वर्ष ऐकायला भेटू शकतं. मला काही प्रॉब्लेम नाही. वर्ल्ड कप जिंकला मला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण एंड ऑफ द डे आपण जिंकण्यासाठी खेळतोय. ते सूर्याभाऊने जिंको किंवा बाकीच्यांनी जिंको. येस, जिथं रन पाहिजे तिथं येणार नसतील आणि तो मोक्याचा मॅच असेल आणि तिथं जर आपण हारलो, क्रिटिसिझम होणार. सूर्याभाऊला जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं, 2023मध्ये आम्ही प्रयत्न केला होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये काय झालं होतं 2023च्या सगळ्यांना माहिती, रन नव्हते आले. त्याच्यानंतर सूर्याभाऊ वन डेमध्ये खेळलेला नाही. सूर्याभाऊ हुशार आहे मला माहिती आहे आणि बेस्ट बॅट्समन 2022-23मध्ये नंबर 1 बॅट्समन होता. या 2025मध्ये एक सुद्धा 50 नाही आहे, एक सुद्धा 100 नाही आहे. ॲव्हरेज मला वाटतं 20पेक्षा कमी आहे. स्ट्राईक रेट 120पेक्षा कमी आहे, जे की शुभमन गिलपेक्षाही कमी आहे. तर शुभमन गिलचे जे फॅन्स प्रश्न विचारतात सूर्यकुमार यादवबद्दल, तर तो जेन्युइन क्वेश्चन आहे. होप सूर्यकुमार यादव त्याचं उत्तर बॅटिंगमधून देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.